जय शिवराय मित्रांनो. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे जी अनुदाने थकीत आहेत ती 31 मार्चपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत. मग ते पीक विमा असेल किंवा पावसाळ्यामध्ये जे अतिवृष्टीने नुकसान झालेले जे असेल, दूध अनुदान असेल किंवा महाडीबीटी फार्मर्स स्कीमचं जे अनुदान यांत्रिकीकरण असेल, हे सर्व अनुदान 31 मार्चपूर्वी जमा होणार आहे. कारण 2025च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यासाठी दिलासादायक असं काहीच उल्लेखनीय गोष्टी नाहीत आणि शेतकऱ्यांच्या या रोषाला सामोरे जावे लागणार किंवा शेतकरी संघटनेच्या त्यासाठी थोडंसं राज्य सरकारनं आपल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा म्हणून 31 मार्चपूर्वी राहिलेले अनुदान वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.